कळलं त्यात कोण आहे ते? मोहन काय रे, काय झालं? काही दिसलंय का? कुणी जाळली ती पेंटिंग्स? हे दिसतंय का त्या फुटेज मध्ये? मोहन मी काय विचारतेय, काही प्रॉब्लेम झालाय का? डिलीट झालंय का फुटेज, किंवा काही स्पष्ट दिसत नाहीये का त्याच्यात? नाही बहिणी, फुटेज स्पष्ट आहे. मग प्ले करते फुटेज. मला बघायचंच आहे की श्रीकांतची पेंटिंग जाळण्याची हिम्मत कोणाची झाली ते. वहिनी मी फुटेज आणलंय खरं, पण मला तरी असं वाटतंय की तुम्ही ते बघू नये. तुम्ही बघू नाही शकणार. काय बोलतोयस तू? बघू नाही शकणार म्हणजे? तुला पण माहितीये ही पेंटिंग श्रीकांतसाठी किती महत्वाची होती. ते त्याच्या आयुष्याची कमाई होती. आणि ज्याने कोणी हे केलंय ना, आणि जर ते त्या फुटेज मध्ये असेल तर मी त्याला आयुष्यभराची अद्दल घडवणार आहे. दाखवते, प्ले कर. वहिनी पण मोहन, हा माझा आदेश आहे. ते फुटेज प्ले कर. वहिनी सावरात. जेव्हा आपण बाबांच्या पेंटिंग्स एक्झिबिशन करायचं ठरवलं, तुला तर माहितीच आहे की आपले खूप शत्रू आहेत बाहेर. त्यांना आपलं चांगलं झालेलं नाही बघवत. आई मला एक धमकी देणारी निनावी चिठ्ठी आली होती. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की मी जर या पेंटिंग जाळल्या नाहीत, या पेंटिंग जर त्या आर्ट गॅलरीत पोहोचल्या तर अख्खीच्या अख्खी आर्ट गॅलरी उडवून देऊ. मला भीती वाटली आई, मला खूप भीती वाटली. मी आपल्या बाबांचं स्वप्न, त्या लोकांचा जीव असं धोक्यात नव्हतं घालू शकत. म्हणून मी बाजारातून काही फेक पेंटिंग्स आणि फेक फ्रेम्स आणल्या आणि त्या जाळल्या. मी बाबांचा घात नाही करू शकत आहे. थांब. सीता, मला माफ कर. खरंच रागाच्या भरात मी विसरून गेले होते की तू माझा मुलगा आहेस. तू फक्त बाबांची ही पेंटिंग नाही वाचवलेली, तर हजारो माणसांचा जीव वाचवलास त्याच्यासोबत. आय एम प्राऊड ऑफ यू. आपण ह्याचा पाठपुरावा करूच. आणि तू माझी माफी मागू नको प्लीज. मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की मी या पेंटिंग वाचवू शकलो. आल्या, करोडपती आल्या. दामिनी, काय झालं? तुझा चेहरा का असा पडलाय? दामिनी, काय झालं? त्याचं झालं असं, मला लॉटरी लागली होती ना, मग मी पैसे आणायलाच गेले होते लॉटरीचे. पण तिथे गेल्यावर मला समजलं लॉटरीवाला पळून गेलाय. काय हो, इथे बायकोची काय अवस्था झाली आहे, तिच्यावर काय वेळ आली याचं काही घेणं देणं नाहीये का तुम्हाला? काय असत असतं सतत माझ्यावर? छान वाटतं जोक आहे हा. काय रे, तिची अवस्था काय झाली आणि तुम्ही सगळेजण हसताय तिच्यावर? शांत राहा जरा. दामिनी, हे लॉटरी वगैरेच्या मागे का लागतेस तू? हे बघ, तुला जेव्हाही पैशांची गरज वाटेल तेव्हा ये माझ्याकडे आणि माझ्याकडून घेऊन जा पैसे. बरं, माझ्याकडे मागायचे नसतील तर मोहन आहे ना,
वहिनी आणि मोहन, दामिनीची प्रत्येक गरज, तिची प्रत्येक इच्छा, तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. ती असं पुन्हा लॉटरी वगैरेच्या मागे लागता कामा नये, कळलं? तिच्याकडे कायम काहीतरी पैसे असतील याची काळजी तू घ्यायची आहेस. हो वहिनी. दामिनी, हे लॉटरी, जुगार ह्या सगळ्या गोष्टी फसव्या असतात अगं. कष्टाने कमावलेला 1 रुपया सुद्धा ह्या अशा गोष्टींमधनं मिळालेल्या लाखो रुपयांपेक्षा जास्त टिकतो आणि लाभतो. अशा मार्गाने मिळालेले पैसे कधीच कोणाला लाभत नाही. हे बघ, तू मेहनतीवर विश्वास ठेव. आम्ही सगळे आहोतच तुझ्यासोबत. हो वहिनी, खरं तर चुकलं माझं. आय एम सॉरी. मी काय करायला हवं होतं मला समजलंय. मी ना दुसऱ्या माणसाकडून तिकीट घ्यायला हवं होतं, ह्याच्याकडे जायलाच नाही पाहिजे होतं. म्हणजे बघा ना, तो पळून गेला नसता आणि मला पैसे मिळाले असते ना. हा ना, तो पळून तरी नसता गेला. मॅडम, हा शिरा खास तुमच्यासाठी. तुम्हाला जसं आवडतो ना तसा अगदी केलाय, केशर आणि बेदाणे घालून. तुम्ही म्हणाला होतात ना की करोडपती झाल्यावर माझं तोंड गोड करून आत्ता दामिनी, एक शंका आहे मला. ते तुला 10 करोड मिळणार होते ना, इन्व्हेस्टमेंट कितीची होती पण? कसली इन्व्हेस्टमेंट? 10 रुपयाची तिकीट होती.